ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये सुविधा नसल्याने अपघातग्रस्त तरुणांचा मृत्यू झालाय। महाडकरांचा प्रांताधिकारी कार्यालयावरती मूकमोर्चा काढण्यात आलाय। या प्रांताधिकारी आणि तहसीलदार नसल्याने मोर्चेकरांनी संताप व्यक्त केलाय। शुक्रवारी रात्री वीर रेल्वे स्थानकाजवळ महामार्गावर झालेल्या अपघातामध्ये महाडच्या 4 जणांचा मृत्यू झालाय। मात्र हा मृत्यू महाडच्या ट्रॉमा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध नसलेल्या डॉक्टर्स आणि अपुऱ्या सुविधांमुळे झाला असल्याचा आरोप मृत्यू पावलेल्या तरुणांच्या नातेवाईकांनी आणि महाडकर नागरिकांनी केला आहे। त्यासाठीच काल मंगळवारी महाडकरांनी प्रांताधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढलाय। यावेळेस निवेदन घ्यायला प्रांताधिकारी आणि तहसीलदार उपस्थित नसल्याने त्या ठिकाणी काही काळ तणाव निर्माण झाला होता। मात्र डीवायएसपी आणि पोलादपूर तहसीलदार हे प्रांत कार्यालयात दाखल झाल्यावर महाडकरांचं निवेदन स्वीकारण्यात आलंय। तर शुक्रवारी झालेल्या अपघातामध्ये सूर्यकांत सखाराम मोरे राहणार पार्ले, साहिल उर्फ ऋतिक नथुराम शेलार, प्रसाद नथुराम नातेकर हे दोघेही राहणार कुंभाराळी महाड आणि समीप सुधीर भिंडे राहणार दासगाव या चौघांचा मृत्यू झाला होता। मात्र त्यांना महाड ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणण्यात आले होते। त्यावेळेस 2 नवशिके डॉक्टर्स त्या ठिकाणी होते। ऑक्सिजन चालू नव्हता, कॉटन देखील नव्हते आणि इतर सुविधा देखील त्या ठिकाणी उपलब्ध नव्हत्या। त्यामुळेच आमच्या मुलांचा मृत्यू झाल्याचा आरोप या मोर्चा प्रसंगी नागरिकांनी केलाय। महाडकर नागरिक प्रांत कार्यालयात निवेदन देण्यासाठी गेले असताना प्रांताधिकारी डॉक्टर ज्ञानोबा बानापुरे हे मीटिंगसाठी मुंबई येथे गेले असल्याचं सांगण्यात आलं आणि महाडचे तहसीलदार महेश शितोळे हे रजेवर आहेत असं सांगितल्यावर मोर्चेकरांनी संताप व्यक्त केला। जोपर्यंत जबाबदार अधिकार निवेदन घेण्यासाठी येत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून हलणार नाही असा पवित्रा महाडकरांनी घेतला। त्यानंतर महाडचे डीवायएसपी शंकर काळे आणि पोलादपूरचे तहसीलदार कपिल घोरपडे हे प्रांत कार्यालयामध्ये दाखल झाले। त्यांनी मोर्चेकरांशी चर्चा केली आणि मोर्चेकरांनाही आपले म्हणणे ठामपणे मांडले। त्यानंतर प्रांताधिकारी कार्यालयाचे हेड तहसीलदार घोरपडे यांनी मोर्चेकरांचं निवेदन स्वीकारलंय आणि येत्या 8 दिवसात महाडमध्ये बैठक घेऊन ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये सुविधा आणि डॉक्टर्स यांच्याबद्दल त्वरित कार्यवाही करू असं आश्वासन तहसीलदार घोरपडे यांनी मोर्चेकरांना दिलं आहे। या मूकमोर्चामध्ये माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप, सुभाष शिरशिवकर, सुनील अग्रवाल, संदीप जाधव, दिलीप पार्टे, सुदेश कळमकर आणि अनिल घोलप तसंच सतीश कांबळे, चेतन उतेकर आणि महाडमधील नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते। नाही, अतिशय दुर्दैवी होती। महाडला हे ट्रॉमा केअर का ठेवलं? रत्नागिरी ते मुंबई हे सेंटर महाड पडतं। जर तिकडनं कोणी पेशंट आलं तर महाडला आपल्या त्याच्यावर योग्य ते उपचार व्हायला पाहिजेत, म्हणून हे महाडचं ट्रॉमा केअर सेंटर आहे। पण आपल्या महाडमध्ये काही सुविधा उपलब्ध नसल्यामुळे आज आमच्या कुंभाराईतच नव्हे तर माझ्या कुटुंबातली 2 मुलं मी गमावलेली आहेत। त्या दिवशी मी 12:15 हॉस्पिटलमध्ये जेव्हा पोहोचली ना तेव्हा त्या हॉस्पिटलमध्ये फक्त 1 डॉक्टर होते, 1 सिस्टर होते आणि 1 नर्स होत्या आणि त्यांच्याकडे पण ज्या पाहिजे असलेल्या गोष्टी होत्या ना, जे इक्विपमेंट पाहिजे होते त्यांच्याकडे ग्लोव्ज नव्हते, कॉटन पॅड नव्हते, ऑक्सिजन सिलेंडर 5-5 होते, त्यातलं 1 चालत नव्हते आणि 4 पेशंटला 1 डॉक्टर बघत होते। तर पेशंट त्याला बिना भूल देता त्याला इंजेक्शन दिलं, टाके टाकले जात होते, पेशंट तडफडत होता। चालू वर्षामध्ये सुरू होत असताना अत्यंत दुर्दैवी घटना या महाड शहरामध्ये घडली। संपूर्ण महाड शहर त्या वेदनादायी परिस्थितीमधून जात असताना सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, ज्या वेळेला ट्रॉमा केअर सेंटरमध्ये त्या रुग्णांना घेऊन जाण्यात आलं त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सुविधा त्यांना पुरवली गेली नाही। तिथे 1 नर्स आणि 1 मावशी त्या ठिकाणी स्टाफ म्हणून उपस्थित होत्या। तिथे ऑन कॉल डॉक्टर सुद्धा उपस्थित नव्हते। डॉक्टरांना बोलवल्यानंतर मला असं वाटतं बऱ्याच कालावधीनंतर तिथे 1 तासानंतर 1 डॉक्टर उपस्थित होतात, ते सुद्धा डोळ्याचे ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट त्या ठिकाणी उपस्थित झाल्यानंतर ते नेमके कोणत्या प्रकारची सुविधा त्या ठिकाणी देणार होते हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न राहतो। आणि ज्या वेळेला ट्रॉमा केअर सेंटरची रचना आपण करत असताना नॅशनल हायवेच्या लगत एका रेडियसच्या ला धरून आपण ती ट्रॉमा केअर सेंटर उभारत असताना त्या ठिकाणी कुठलीही दुर्दैवी घटना जर का घडली तर त्या रुग्णांना बेसिक उपचार देऊन पुढे हलवण्यात यावं ही साधी माफक अपेक्षा या ट्रॉमा केअर सेंटरच्या माध्यमातून आपण करत असताना आज त्याही प्रकारच्या सुविधा इकडे झालेल्या नाहीत। मला असं वाटतं इतक्या वर्षभरामध्ये आज आम्ही इकडे निवेदन तहसीलदारांना देत असताना प्रामुख्याने ज्या गोष्टी जाणवल्या त्या म्हणजे ट्रॉमा केअर ज्या पद्धतीमध्ये असलं पाहिजे त्या सगळ्या गोष्टींची पूर्तता करत असताना इथे असणारे एक्सपर्ट डॉक्टर्सची टीम, त्याचबरोबर सगळे वेल इक्विप्ड असणाऱ्या सगळ्या मशिनरीज आणि त्याचबरोबर पुरेसा स्टाफ, जो काही मंजूर आराखडा आताच्या ज्या ट्रॉमा केअर सेंटरच्या माध्यमातून मंजूर झालेला आहे त्या सगळ्या गोष्टींची पूर्तता या माध्यमातून झाली पाहिजे, ह्याच्यासाठी आज आम्ही सगळेजण इकडे उपस्थित आहोत। आणि येत्या कालावधीमध्ये फक्त 1-2 नव्हे तर जो काही बेस ह्या ट्रॉमा केअर सेंटरला धरून आहे तो बेस
ही संकल्पना पूर्ण व्हावी, जेणेकरून इथे पुढील काळामध्ये अशा कुठल्याही पद्धतीचा त्रास नागरिकांना होणार नाही याची दक्षता शासनाच्या माध्यमातून घ्यावी, यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. आणि 8 दिवसाचा कालावधी आम्ही या ठिकाणी देत असताना येत्या काळामध्ये कलेक्टर साहेबांची सुद्धा बैठक आणि भविष्य काळामध्ये मुख्यमंत्र्यांची सुद्धा बैठक ह्या चालू विषयासाठी निश्चितपणानं आमच्या या महाडकरांची मागणी राहणार आहे, हेही आवर्जून मी आपल्याला या माध्यमातून सांगते. कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.